हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी तुमच्यासोबत बरेचसे उन्हाळा रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले, तर त्यातलाच हा एक रेसिपी व्हिडिओ आहे, ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड. बऱ्याच ठिकाणी फ्रूट कस्टर्ड खूप जास्त बनवलं जातं. इव्हन अदर ऋतूमध्ये सुद्धा फ्रूट कस्टर्ड आपण बनवून खात असतो किंवा उपवासाला वगैरे फ्रूट कस्टर्ड बनवतो. पण सध्या उन्हाळा आहे आणि बरेचसे छान छान फ्रूट्स भेटतात, तर आपण ह्या उन्हाळ्यामध्ये थंडगार फ्रूट कस्टर्ड नक्कीच बनवलं पाहिजे. हे बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे आणि खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतं आणि मुलांना तर आवर्जून आपण हे फ्रूट कस्टर्ड बनवून द्यायला पाहिजे. मुलं तर काही काही फळं खायला नको म्हणतात, खिचखिच करतात, तर अशा मुलांना तर आवर्जून आपण फ्रूट कस्टर्ड बनवून दिलं पाहिजे. तर यात फक्त एकच फळ नाही की आपण कुठलेही जे मुलं फळं खात नाहीत ते फळं सुद्धा यामध्ये ॲड करू शकतो. अशा पद्धतीने जे आपली मुलं खात नाहीत ते सुद्धा त्यांना खाण्यात येईल आणि पौष्टिक सुद्धा होईल, कारण त्यात दूध सुद्धा ॲड असतं. तर चला आज आपण पाहूयात की फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला फळं घ्यायची आहेत. तर आपण कुठलेही फळं घेऊ शकतो, जसं की ॲपल, डाळिंब, चिकू, द्राक्ष, थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घ्यायचे. त्यामध्ये काजू टाकले तरी चालते, शक्यतो बदाम आपण त्यामध्ये टाकायला हवे. बनाना पण आपण टाकू शकतो, केवी टाकू शकतो. जे कुठले फळ आपल्या मुलांना आवडतात किंवा कुठले फळ आपले मुलं खात नाहीत हे सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून फ्रूट कस्टर्डच्या टेस्टमुळे किंवा त्याच्या फ्लेवरमुळे सुद्धा मुलांना नक्कीच आवडेल. माझा मुलगा बरेचसे म्हणजे ॲपल वगैरे हे फळ नाही खात, डाळिंब त्याला आवडतं, ग्रेप्स पण आवडतात, परत चिकू आणि ॲपल नाही खात, बनाना सुद्धा आवडीने नाही खात. पण यामध्ये जर टाकला तर तो नक्कीच आवडीने खातो, कारण त्याचं फ्लेवरच खूप जास्त सुंदर आणि टेस्टी आहे. तर कुठलीही फळं आणि काय आहे हे मुलांना शक्यतो समजत नाही, त्यामुळे ते खातात. आईस्क्रीम म्हणून खूप जास्त आवडीने खातात. म्हणून आपण नक्कीच 1 वर्षाच्या वरील मुलांना हे फ्रूट कस्टर्ड आपण देऊ शकतो, कारण त्यांना टेस्ट वगैरे ह्या गोष्टी कळतात. म्हणून आपण थंडगार फ्रूट कस्टर्ड देऊ शकतो. तर अगोदर आपल्याला ॲपलच्या वरचे व्यवस्थित सालटे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यांना खायला सुद्धा सोपं जाईल आणि समजणार नाही की नेमकं ते काय आहे, आणि स्मूथली त्यांना गिळायला सुद्धा अजिबात त्रास होणार नाही. तर जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्या मुलांच्या आवडीचे आपल्याला पूर्ण फळं घ्यायचे आहेत. त्याला छान असं कापून घ्यायचं आहे, डाळिंब वगैरे सगळं आपल्याला अगोदर. आणि हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी साहित्य जर विचार केला तर आपल्याला लागणार आहे एक दूध. अर्धा लिटर दूध असलं तरी भरपूर फ्रूट कस्टर्ड बनवून जातं. मी अर्धा लिटरलाही कमी दूध घेतलं होतं. परत आपल्याला लागणार आहे फ्रूट कस्टर्ड. शक्यतो मी व्हॅनिलाचंच वापरते, कारण स्ट्रॉबेरीचं जे फ्रूट कस्टर्ड आहे त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते आणि मला एवढं आवडत नाही. मी एक वेळेस ते ट्राय केलं होतं, पण त्याची टेस्ट एवढी छान नव्हती, म्हणून मी व्हॅनिलाचं फ्रूट कस्टर्ड वापरते. तर ते कस्टर्ड पावडर आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी लागेल. तर 2 चम्मच कस्टर्ड पावडर सफिशियंट आहे. जर कमी बनवला असेल तर त्याला 1 चम्मच कस्टर्ड पावडर सुद्धा सफिशियंट आहे. नंतर आपल्याला लागणार आहेत जे कुठले आपल्याला आवडतात, ॲपल, ग्रेप्स, डाळिंब, चिकू, बनानाज, परत किवी वगैरे. पपया असेल तरी सुद्धा चालेल, आपल्याला जे कुठले फ्रूट्स आवडतात. पण हे की जर पपया वगैरे ॲड केला तर आपल्याला लगेच खावं लागेल, स्टोअर करायला जमत नाही. पण जे काही फ्रूट्स आपण ॲड करत आहेत, ॲपल, डाळिंब, चिकू, असे थोडेसे जर फ्रूट्स ॲड केले, ड्राय फ्रूट्स वगैरे, तर आपण त्याला 1-2-3 दिवस नक्कीच स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये आणि ते खाऊ शकतो. त्यात कुठलेही दुसरे पदार्थ जाणार नाहीत. आणि आपण ह्याला कमी साखर वापरली तरी सुद्धा चालते, कारण ऑलरेडी फळांमध्ये बरंचसं शुगर असतं आणि गोड सुद्धा असतात, जसं की चिकू वगैरे, त्यामुळे. आणि बनाना जर ॲड केले तर मग तर अगदी थोडीशी साखर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि 1 चम्मच फ्रूट कस्टर्ड, दूध आणि फळे, एवढ्या सोप्या साहित्यामध्ये इतकं सुंदर असं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होतं. अतिशय काही जास्त मेहनत सुद्धा नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुम्ही पाहू शकतात, अर्धा लिटरला सुद्धा कमी दूध आहे, त्यातलं पण मी थोडंसं दूध ठेवते. फ्रूट कस्टर्ड पावडर सुद्धा आपल्याला लागणार आहे, कस्टर्ड पावडर, आणि एवढेसे आपल्याला फ्रूट्स लागणार आहेत. तर यामध्ये मी फक्त बदाम ॲड केले होते. नंतर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आपण टाकू शकतो. आमच्या श्लोकला अजिबात बदाम खायला आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो असं खिरीत वगैरेच ॲड करते, जेणेकरून त्याला सुद्धा बदाम खाण्यात येतील आणि त्याला हळूहळू करून त्या गोष्टीची टेस्ट वगैरे सवय लागेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी थोडंसं दूध टाकलेलं आहे मी. नंतर एका छोट्याशा वाटीमध्ये आपल्याला 2 चम्मच कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे. मी 2 चम्मचला सुद्धा थोडं कमीच घेतलेलं आहे, कारण माझं दूध सुद्धा थोडंसं होतं.
आणि या वाटीमध्ये आपल्याला थंड दूध टाकून अगदी त्याला व्यवस्थित पातळ बनवून घ्यायचं आहे. एकसुद्धा कस्टर्ड पावडरमध्ये गुठळी वगैरे होऊ द्यायची नाही, नाहीतर ते आपल्याला दुधामध्ये ॲड करते वेळेस जे कस्टर्ड मिल्क आपल्याला बनवायचं आहे तर त्यामध्ये गुठळ्या होतील. जे थंड दूध मी ठेवलं होतं त्यातलंच थोडंसं दूध ॲड केलेलं आहे वाटीत आणि त्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पातळ बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं वाटीत कस्टर्ड मिल्क बनवून घ्यायचं आहे. तर अतिशय काही अवघड नाही आहे आणि दुधाला सुद्धा खूप वेळ काही गरम करायची गरज नाही. अगदी 1 ते 2 उकळी येईपर्यंत आपल्याला दूध गरम करायचं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि त्याला हलकंसं असं हलवून घ्यायचं आहे, अगदी हळूवारपणे हलवायचं आहे. आणि 1 उकळी येईपर्यंत सुद्धा आपण गरम केलं तर चालतंय, असं काही त्याला बासुंदीसारखं वगैरे फेटायची गरज नाही आहे. आणि गॅसची फ्लेम कमी करून आता अगदी हळूवार आपल्याला त्यामध्ये हे कस्टर्ड मिल्क ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. म्हणून त्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटात आपलं जवळपास कस्टर्ड मिल्क बनवून तयार आहे. तर एवढंसं सोपं होतं, काहीसुद्धा अवघड नाही आहे. आणि आवर्जून मला तर वाटतं सगळ्यांनीच हे बनवलं पाहिजे. असं कोणीसुद्धा नसेल की त्यांना हे आवडत नाही आहे, कारण त्याचं व्हॅनिल्याचं फ्लेवरसुद्धा खूप जास्त सुंदर आहे. आमच्या इथं तर सगळ्यांना खूप आवडतं. नंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर ॲड करून घ्यायची. मी जसं तुम्हाला सांगितलं त्यानुसार आपण अगदी साखर टाकली तर ते खूप जास्त स्वीट होईल. मी एक छोटी काचेची वाटी भरून सुद्धा नव्हती टाकली, थोडीशी साखर ठेवलेलीच आहे, कारण मिल्कसुद्धा थोडंसं होतं आणि बरेचसे पदार्थ त्यामधले स्वीट असल्यामुळे आपण थोडीशी साखर ॲड केली तरी काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तर एवढं सुंदर कस्टर्ड फक्त 15 मिनिटामध्ये आपण बनवू शकतो. आणि इव्हन हे आपण उपवासाला वगैरे सुद्धा खाऊ शकतो. असं काही नाही की उपवास आहे, आपल्याला दूध वगैरे फळं नुसते खाण्यापेक्षा किंवा खास तर हा पदार्थ तुम्ही मुलांसाठी नक्कीच ट्राय करा. तुमचे मुलं आवडीने खातील इव्हन, कारण त्या कस्टर्ड पावडरचं थोडंसं टेस्ट आईस्क्रीमसारखं असतं आणि मुलांना ते छान वाटतं. मी तर ऑब्झर्व केलं आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान होता. आमचा श्लोक जे फळं खात नाही ते सुद्धा खायला लागला होता फ्रूट कस्टर्डच्या चक्करमध्ये. त्याला असं वाटायचं आईस्क्रीमच बनवली. आणि जवळपास 2 वर्षाच्या वरील मुलांना थोडीफार तर समज असतेच, त्यामुळे त्यांना कळतं की हे काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते आवडीने आवर्जून टेस्ट करतात. आपण जे ते कस्टर्ड मिल्क बनवलं आहे ते आपल्याला 15 मिनिटं व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आहेत. तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्ससुद्धा कट करून घेतले. त्यामध्ये फक्त मी बदाम घेतलेले आहेत, बाकी कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड केले नाहीत. आणि कस्टर्ड मिल्क व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि फळंसुद्धा नंतरच ॲड करायचे आहेत, नाहीतर फळं वेगळेच शिजल्यासारखे होतील. म्हणून अगदी थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये एक करून पूर्ण फळं टाकून घ्यायची आहेत. तर अशी आहे ही कस्टर्डची रेसिपी, अगदी सोपी आणि महत्त्वाचं म्हणजे खायला खूप जास्त टेस्टी. तर यात एक्स्ट्राचा प्रोडक्ट म्हणलं तर फक्त कस्टर्ड पावडर लागणार आहे, ते पण मी तुम्हाला ऑप्शन दिलं आहे. व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर खूप जास्त छान आहे, त्यात स्ट्रॉबेरीचं सुद्धा भेटतं माझ्याकडे, ते सुद्धा आहे. त्याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला नक्कीच एकदा करून दाखवेल. तर यात एक करून आपल्याला सगळे फळं टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स वगैरे माझ्याकडे बनानाज होते, पण बनानाज त्यामध्ये ॲड केल्यावर थोडंसं जास्त चिकट टाईप होतं, म्हणून मी बनानाज शक्यतो खायच्या वेळेलाच ॲड करते. फक्त एवढे फळं मी यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित मिसळून घेतलं. आणि तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकतात, किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे, इतकं सुंदर. आणि असं पाहताच मुलांना असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच आहे, आईस्क्रीम आहे, म्हणून ते आवडीने खातात. आणि मुळात त्याची टेस्ट खूप जास्त सुंदर झाली होती. तर तुम्ही सुद्धा हा फ्रूट कस्टर्ड ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडला असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे फ्रूट कस्टर्ड लगेच नाही खायचं, याला एक 20 ते 25 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि नंतर त्याची टेस्ट बघा तुम्ही, अफलातून येते. जेवढा आपण फ्रीजच्या बाहेर किंवा लगेच गरम आहे तोपर्यंत टेस्ट घेतली तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागणार नाही, पण तुम्ही थोडा वेळ फ्रीजला ठेवून बघा, ते खूप जास्त छान लागतं. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि टेस्टीज रेसिपीसोबत. तुम्हाला आणखी अशाच उन्हाळ्यातल्या रेसिपी हव्या असतील तर बऱ्याचशा लहान मुलांच्या वगैरे रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला छान छान आणि टेस्टीज रेसिपीज पाहायला मिळतील.
आणखी भेटूयात अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.